आपण पाहत असाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 17 लाख कर्मचारी बांधव आज बेमुदत संपावर रुजू आलेला आहेत। आपण पाहिलं असेल मागील 2.5 वर्षांच्या कालखंडापासून आम्ही सर्व कर्मचारी बांधव महाराष्ट्रामध्ये आमच्या संविधानिक मागण्या पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी टप्प्याने आंदोलनाची पार्श्वभूमी इथपर्यंत आम्ही आणलेली आहे। अतिशय दुःखद सांगावंसं वाटतं की शासनाने आमच्या 2.5 वर्षांच्या कालखंडामध्ये आमची कुठल्याही महत्त्वाच्या मागण्या या पूर्ण केलेल्या नाही आहेत। आपण पाहत असाल आमच्या कर्मचाऱ्यांची कुटुंबाची सर्वात महत्त्वाची जिव्हाळ्याची मागणी ही आमची जी जुनी पेन्शन योजना आहे, जुनी पेन्शन योजनेच्या धर्तीवर आम्हाला NPSला सामाजिक आणि आर्थिक जे सुरक्षा कवच आम्हाला हवं आहे ते खूप गरजेचं आहे। आम्ही कुठल्याही माध्यमातून सर्वसामान्याची जनता आहे महाराष्ट्राची 14 कोटी यांना कुठे अडचण होईल किंवा त्रास होईल असा आमचा कुठलाही भेदभाव नाही, कारण आम्ही सुद्धा या महाराष्ट्राच्या या पावनभूमीचे सुपुत्र आहोत। परंतु भारतीय संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहेत। आमच्या ज्या न्यायिक मागण्या आहेत या न्यायिक मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सनदशीर मार्गाने लोकशाही मार्गाने अतिशय शांततेतरित्या जळगाव मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून आम्ही बेमुदत संपावर आजपासून सुरुवात करण्यात आलेला आहे। तसेच आपण पाहत असाल जर एखादा लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील यांना एक वेळ जिंकल्यानंतर एकदा 2 महिने असतील किंवा 4 महिने असतील हे विधानसभेमध्ये जातात आणि आयुष्यभर तो ही 2-2, 2.5 लाख पेन्शन घेत असतात। ही कुठली समानता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस या समस्त 140 कोटी जनतेला संविधान अर्पित केलं, आपण पाहत असाल त्या प्रिअम्बलमध्ये नमूद आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या 4 मुद्द्यांवर आपली लोकशाही चालू आहे। हे करत असताना जर आमदार खासदारांना जर संपूर्ण पेन्शन दिलं जात असेल तर या संपूर्ण महाराष्ट्राचा जे 17 लाख कर्मचारी माझे जे बांधव आहेत हे कर्मचारी बांधव शासनाचा गाळा आज यशस्वीरित्या मागील 70 वर्षापासून नेत आहेत। आणि मला सांगावंसं अतिशय गौरवाने मी सांगू इच्छितो कुठल्या आमदार खासदारामुळे पेक्षा आमचा जो वर्ग 4 पासून ते वर्ग 1 पर्यंत जो अधिकारी कर्मचारी बांधव आहे यांच्या या अथक परिश्रमामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्र हा प्रशासनामध्ये 1 नंबर आहे। आमची महत्वाची मागणी जुनी पेन्शन योजना असेल किंवा इतर महत्वाच्या मागण्या असतील या 20 मागण्या आहेत। त्यानंतर या शासनाने मागील 4 महिन्यापूर्वी जे काही विधेयक पास केलेलं आहे कुठलं ते अधिकारी कर्मचाऱ्यांना आम्हाला 353चं जे विधेयक दिलं होतं ते विधेयक यांनी आता जामीन पात्र करून टाकलेलं आहे। म्हणजे कुणीही अतिशय टार्गेट लोक प्रशासनामध्ये काम करत असताना आम्हाला जे काही अडीअडचणी येतात त्या अडीअडचणींना न्याय मागण्यासाठी आम्ही जर संविधानिक मार्गाने आम्ही जर गुन्हाही दाखल करायचा म्हटलं समोरच्यांना त्रास देण्यासाठी देतात ते तर त्यावेळेस त्यांना तात्काळ जामीन मिळतोय आणि अशा पद्धतीने गुन्हेगारांना सुद्धा वाव मिळतोय। मी प्रशासनाला तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाला प्रिंट मीडियाला मी नम्र आवाहन करू इच्छितो की भारतीय संविधानाने दिलेले जे मूलभूत अधिकार आहेत मित्रांनो, आम्ही 20 प्रकारच्या आमच्या महत्वाच्या मागण्या आहेत। या 20 प्रकारच्या महत्वाच्या मागण्या आम्हाला शासनाने पूर्ववत करून द्याव्यात। आम्ही या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या सेवेसाठी आम्ही उद्यापासूनही तयार होऊ, पण शासनाने तातडीने नागरिकांची कुठलाही त्रास होणार नाही यासाठी आमच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात। मागण्या झाल्या तर तुम्ही कर्मचारी कामावर देणार नाही।